भव्य शिवजयंती उत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन मारोठा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्राध्यापक रमेश मारुती सर, तसेच वसमत नगर परिषद नवरचित नगरसेवक प्रभाकर दादा क्षीरसागर, नगरसेवक संकेत भैया नामपल्ली, कवठा सर्कल जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार सौरभ जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धीरज भैया कुलते, तसेच गावातील सरपंच गोविंदराव नांद्रे पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले। तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस विठ्ठलराव लडके व तृतीय क्रमांकाचे बक्षीस गावातील पोलीस पाटील जरबाजी नांद्रे यांच्याकडून वाटप करण्यात आले। या कार्यक्रमप्रसंगी गावातील प्रमुख नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक कर्णेवार सर, शिक्षक श्रीवंशी सर, शेख सर, धाबेवार सर, चिट्टोजी मॅडम, घाटोळे मॅडम, बोखारे मॅडम व नांद्रे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाधरराव लडके, उपाध्यक्ष रोहिदास नांद्रे, माजी अध्यक्ष गंगाधरराव नांद्रे व गावातील इतर नागरिक तरुण वर्ग या भव्य शिवजयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मारोठा व प्राध्यापक अर्जुन कडेकर सर मारोटकर, संचालक आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तसेच मुलाचे निवासी वसतिगृह वसमत यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात पार पाडला। समृद्धी मराठी न्यूज नेटवर्कसाठी वसमतवरून सुबेद मस्के। त्याच्यामध्ये बक्षिसाचा कार्यक्रम ठेवला होता। या कार्यक्रमासाठी आपल्या गावामध्ये शाळेवर उपस्थित झालेले पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये मान्यवर आलेले प्रभाकर दादा क्षीरसागर नगरसेवक वसमत, त्यानंतर धीरज कुलते नगरसेवक वसमत, इंदिरा नर्सिंग कॉलेज संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजार संचालक, कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव नांद्रे, विठ्ठलराव लडके उपसरपंच, गंगाधर लडके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, दासाभाऊ नांद्रे, नारायणराव नांद्रे, जय नांद्रे पाटील, प्रभाकर नांद्रे, अरुण नांद्रे, विश्वनाथ नांद्रे, बालाजीराव नांद्रे, बाळू भोसके, संभाजी नांद्रे व या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित झालेले गावातील गावकरी, वसमतचे सर्व पाहुणे मंडळ, शाळेतील शिक्षक, या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे व या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आणि अर्जुन सर व नरेंद्र तेलगोटे, तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी सर्वांना या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा। आणि आपण सर्वजण वेळेतला वेळ काढून आमच्या या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा आणि सर्व गावकऱ्यांकडून पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार। हा सर, आज आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन केलं होतं, त्याबद्दल काय सांगा सर? श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण 26 फेब्रुवारी या तारखेला आपण महापरीक्षेचं आयोजन केलं होतं व आज 28 फेब्रुवारी आज आपण त्या महापरीक्षेचं बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवला होता। प्रमुख पाहुणे वगैरे बोलवले होते आणि कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हाच की सर्व विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज त्यांचे जीवनचरित्र वाचता यावं व त्यांनी वाचून त्याच्यामधून काही प्रेरणा वगैरे घेत राहावे, या सर्व निमित्त आपण हे कार्यक्रम ठेवला होता। आपल्या गावातील सर्व शाळेचा जो काही स्टाफ आहे त्यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे। परमेश्वर नांद्रे सर व माझे इतर सहकारी या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य केलं, त्यासाठी मी त्या सर्वांचे धन्यवाद मानतो। जे काही प्रमुख पाहुणे वगैरे आले होते कार्यक्रमाला त्यांचे पण मी धन्यवाद मानतो। सर्व गावकरी यांचे पण मी धन्यवाद मानतो आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं आणि आपल्या आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या क्लासेस निमित्त हे आपण कार्यक्रम ठेवला होता। बोला सर। आज आपल्या माळवटा शाळेतील माळवटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवटा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपण महापरीक्षा ठेवली होती। या महापरीक्षा ठेवण्याचं कारण म्हणजेच की लहान या चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा, त्या परीक्षेच्या निमित्तानं त्यांनी तो इतिहास वाचावा आणि त्यावर त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस ठेवलं होतं। बक्षिसाची ओढ म्हणजे विद्यार्थी अतिशय खोलवर जाऊन अभ्यास करतात। या निमित्तानं आपण ही परीक्षा ठेवली होती। तरी या परीक्षेला आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांचा तसेच गावकऱ्यांचा तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांनी अतिशय छान प्रकारे प्रोत्साहन दिलं व विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकारे या परीक्षेला प्रोत्साहन देऊन प्रोत्साहित केला आणि आपला जो सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे 3 बक्षीस काढले आणि या बक्षिसाच्या वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण ठेवलेला होता।